सायनी नीरज उत्कृष्ट अशी अंपायरिंग केलेली आहे यांनी. हॅलो हॅलो, दोन्ही संघांचे प्रतिनिधी कृपया इथे व्यासपीठावरती पाठवायचे. मनसे वॉरियरचा प्रतिनिधी आलेला आहे. दुसरा जो संघ आहे गोराय अमिगो, एक प्रतिनिधी पाठवायचा इकडे. मनसे वॉरियर्स क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि गोराय अमिगो फलंदाजीसाठी. पहिला गोलंदाज मनसे वॉरियर कडून हलकासा टटवलाय. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी आणि एका धावेने गोराई संघाची धावसंख्या खातं उघडलेलं आहे. मनीष हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी एक वेगळी स्टाईल आहे त्याची गोलंदाजी करण्याची, सुंदर. परंतु पंचांकडून वाईड चेंडू घोषित. एक धाव, 2 धावा झालेल्या आहेत. गोराई अमिगो पुढचा चेंडू टाकण्यासाठी मनीष तयार, त्याला सामना करतोय. गोराई अमिगोचा फलंदाज हलकासा टटवलाय. स्वतःच्याच गोलंदाजी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण गोलंदाजाकडून धाव रोखण्यात यशस्वी ठरलेलं आहे. अशा प्रकारे पुढचा चेंडू टाकण्यासाठी मनीष तयार. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. 3 धावा झालेल्या आहेत गोराई अमिगो यांचे. मनसे वॉरियर हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. मैदानामध्ये त्रास होणार नाही याची कृपया काळजी घ्या. या मनीषची गोलंदाजी करण्याची जी स्टाईल आहे ती बघा. हलकासा चकवणारा हा चेंडू होता, परंतु एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीत. अशा प्रकारे धाव संख्या झालेली आहे 4. पुढचा चेंडू टाकण्यासाठी मनीष तयार. त्यांना गोराय अमिगोचा हा बॅट्समन, हा फलंदाज कशा पद्धतीने तोंड देतो ते पाहायचंय. नो बॉल, पंचांकडून नो बॉल म्हणून घोषित. एक अवांतर धावेची भर. एकूण धाव संख्या झालेली आहे 5. पंचांशी कृपा करून वाद घालू नका. कुठल्याही खेळामध्ये पंच हा जो असतो तो पहिला आय विटनेस असतो, त्याच्यामुळे त्याला कृपा करून त्रास देऊ नका. एक धाव, एकूण धाव संख्या 9. 9 धाव संख्या झालेली आहे. पुढचा चेंडू मनीषचा, सुंदर असा हा षटकार मारलाय, परंतु फलंदाज बाद. या स्पर्धेमधला नियमानुसार
फलंदाज बाद होत असतो. चला ताबडतोब दुसरा फलंदाज मैदानात पाठवायचा आहे, कारण अजूनही काही संघांचे खेळ बाकी आहेत. फलंदाजाचं नाव सांगा कृपया, तुमचा प्रतिनिधी. उद्या सर्व संघांनी कृपया नोंद घ्यायची. या स्पर्धेचा उद्याचा जो वेळ आहे ती 4 वाजता बरोबर शार्प आपण इथे चालू करणार आहोत. प्रत्येक संघाने इथे उपस्थित राहायचे. सोहम सोहम हा संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय. 1 धाव घेण्यात फलंदाजी. एकूण धाव संख्या झालेली आहे 1 गडी बाद 10. दुसऱ्या ओव्हरमधील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सोहम तयार. गोराई अमेगोचा हा फलंदाज, डावखुरा फलंदाज, सुंदर गोलंदाजी सोहम कडून. फलंदाजाला चकवणारा असा हा चेंडू होता. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सोहम तयार. हलकासा टटवलाय. 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी ठरलेला आहे. या एका धावेच्या सहाय्याने एकूण धाव संख्या झालेली आहे 11. 1 गडी बाद 11. सोहम गोलंदाजी करतोय. सोहमचा पुढचा चेंडू हलकासा टटवण्याचा प्रयत्न पण असफल. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन सोहम कडून. 11 धावांवरतीच गोराई अमेगो हा संघ आहे. सुंदर, परंतु चौकारामध्ये त्याचं परिवर्तन केलेलं आहे फलंदाजाने आणि या चौकारानिशी एकूण धाव संख्या झालेली आहे 15. 5 चेंडू फेकले गेलेत, अजून 1 चेंडू बाकी. थोडीशी चर्चा आणि या चर्चेतून पाहूया काही चांगलं निष्पन्न होतंय का. सोहमचा हा पुढचा चेंडू बघण्यासारखा असेल, कारण संघाच्या कर्णधारांनी आणि महत्वाच्या सहकाऱ्यांनी त्याला काहीतरी मार्गदर्शन केलेलं दिसतंय. पुढचा चेंडू षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सोहम हलकासा टटवलाय. सीमारेषेवरती छानसं असं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव घेणं मात्र रोखू नाही शकले. एकूण धाव संख्या झालेली आहे 16. 1 गडी बाद 2 षटकं संपलेली आहेत. पाहूया तिसरं षटक घेऊन कोण येत आहे. नारकर संघाकडून तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी नारकर तयार. सुंदर गोलंदाजी, उत्कृष्ट हा चेंडू फेक. अजूनही गोराई अमेगो ही 16 धावांवरती सीमित. एक वेगळी भरीव कामगिरी करण्यासाठी वाईड चेंडू, अवांतर धावेमध्ये भर. एकूण धाव संख्या झालेली आहे 17. नारकर तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी हलकासा टटवलाय, परंतु सीमारेषेवरती खूप मोठा 2 फलंदाज मधला जो गॅप आहे त्याचा पुरेपूर फायदा या फलंदाजाने घेऊन चौकार मिळवलेला आहे. या चौकारानिशी एकूण धाव संख्या झालेली आहे 21. 1 गडी बाद 21. तिसरं षटक चालू आहे.
तिसऱ्या षटकातले नारकर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी नारकर तयार. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन कप्तानांकडून. कोणता फलंदाज. सुंदर बॉल काउंट कराय. 21 धावांवरती एक गडी बाद. 3 चेंडू फेकले गेले. चौथा चेंडू हलकासा सुंदर आणि हा धावबाद करण्यात नारकर यशस्वी ठरलाय. स्वतःच्याच गोलंदाजीवरती धावबाद केलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नारकर कडून. अशा प्रकारे हा दुसरा झटका गोराई अमेगो या संघाला. एकवीस 4 चेंडू फेकले गेलेत. 2 गडी बाद. तिसऱ्या षटकातला हा चेंडू वाईड अवांतर धावेमध्ये भर. एकूण धावसंख्या 22. 2 गडी बाद 22. धावसंख्या थोडी वाढली पाहिजे इथे गोराई अमेगो या संघाची. पुन्हा एकदा वाईड चेंडू. एका धावेने एकूण धावसंख्या झालेली आहे 23. नारकर याचा पुढचा चेंडू गोराई अमेगोच्या या बॅट्समनसाठी सुंदर हलकासा टटवलाय आणि गडी बाद. नियमानुसार गडी बाद झालेला आहे. एकूण धावसंख्या 23 वरती हा तिसरा गडी बाद झालेला आहे. आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. हलकासा टटवला. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. आणि अशा प्रकारे हे तिसरं षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाच्या अंतिमता एकूण धाव संख्या 24. फलंदाजाचं नाव सांगायचंय. आपला एक प्रतिनिधी इथे पाठवा. सौरभ फलंदाजी करतोय. सौरभ वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज परेश तयार. हलकासा टटवलाय आणि हा चौकार. या चौकाराने एकूण धाव संख्या झालेली आहे 28. 3 गडी बाद. शेवटचं षटक चालू आहे. एक चेंडू फेकला गेलाय. 5 चेंडू बाकी. एक मोठी धाव संख्या इथे खरं तर उभं राहायला पाहिजे होती गोराई अमेगो या संघाकडून. पाहूया जी धाव संख्या होईल ती मनसे वॉरियर्स कशा पद्धतीने त्याला तोंड देते. पुढचा चेंडू परेश हलकासा. एक धाव घेण्यात मात्र चोरटी धाव घेण्यात फलंदाज यशस्वी ठरलेले. एकूण धाव संख्या 29. 3 गडी बाद. 2 चेंडू फेकले गेलेत. शेवटचं षटक चालू आहे. या शेवटच्या षटकात अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. थोडी धाव संख्या ही अजूनही वाढली पाहिजे. 29. 3 गडी बाद. पुढचा चेंडू टाकण्यासाठी परेश तयार. त्याला सामना करतोय गोराई अमेगोचा हा फलंदाज. सुंदर क्षेत्ररक्षण होतं. सीमारेषेवरती देखील उत्तम प्रतिसाद. एकूण धावसंख्या 30. 3 चेंडू बाकी. शेवटचं षटक.
परेशचा पुढचा चेंडू. कृपया बाउंड्रीवरती असलेल्या प्रेक्षकांनी त्या बांबूवरती जोर ठेवून राहू नये. थोडं एकदम आपण तो खांबा हलतोय, तू शॉक लागला तर मला टेन्शन आहे. नो बॉल होता आणि त्याच्यावरती यष्टीचित करण्यात आलेला असल्या कारणाने फलंदाज बाद. आता जो फलंदाज बाद झाला त्याचं नाव थर्टी 33ला 4 गडी बाद. परेशचा पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी. वाढ बघतोय पंचांची आणि पंचांनी हा वाईड चेंडू घोषित केलेला आहे. एकूण धाव संख्या झालेली आहे 34. अजूनही 2 चेंडू बाकी. चौकार. 4 धावा मिळालेल्या आहेत गोराई अमेगो या संघाला. एकूण धाव संख्या झालेली 38. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. परेशचा पुढचा चेंडू आणि हा शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू गोराई अमेगो या संघासाठी. एकूण धावसंख्या 38 आणि गडी बाद. धावचित झालेला गडी. अशा प्रकारे 38च धाव संख्येवरती गोराई अमेगो या संघाचं सीमित झालेला आहे खेळ आणि 39 रन्स हे मनसे वॉरियर्स या संघाला बनवायचे. गोराई अमेगो या संघाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. ज्या संघांच्या खेळाडूंनी आपण जेवण केलं नसेल तर कृपया जेवून घ्या. जेवणाची सोय इथे करण्यात आलेली आहे. ही इंटर गोराई सर्कल क्रिकेट स्पर्धा आहे 2025. आपल्या सर्वांना माहित आहे ज्यावेळी आपल्या मुंबईमधलं किंवा या देशामधले अनेकशे रेसकोर्स बंद झाले. हे रेसकोर्स बंद झाल्यानंतर प्रत्यक्ष जे घोड्यांच्या शर्यतीवरती जे पैसे लावले जायचे हा श्रीमंतांचा खेळ होता. आणि आता ते रेसकोर्स बंद केल्यानंतर हे मानवी घोडे IPLच्या माध्यमातून खरेदी करून एक नवी संकल्पना त्यांनी खेळामध्ये ही आणली आणि ही संकल्पना आज आपल्या गोराईपर्यंत पोहोचली. आणि त्याच संकल्पनेतून ही आज जी इथे जी स्पर्धा रंगते या स्पर्धेच्या प्रत्येक संघामधल्या खेळाडूचं ऑक्शनच्या माध्यमातून लिलावाच्या माध्यमातून प्रत्येक संघाला एक मालक दिला गेला आणि त्यातून हे संघ निर्माण झालेत. चला पंचांनी खेळ लवकर सुरू करायचा आहे. वेळ घालवू नका. रात्रीचे 12:30 झालेले आहेत, दुपारचे नाही आहेत. त्याच्यामुळे आपण पण सुंदर गोलंदाजी.
पहिला चेंडू होता. गोराय अमेगो गोलंदाजी संदीप हलकासा टटवलाय. एक धाव येणार फलंदाज यशस्वी ठरलेला आहे. अशा प्रकारे खातं उघडलेलं आहे मनसे वॉरियर्स या संघाचं. एक धाव. पहिल्या षटकातले 2 चेंडू फेकले गेलेत. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. मनसे वॉरियर्स वाईड चेंडू अवांतर धावेमध्ये भर. आणि या 4 धावा क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुकीमुळे हे मिळालेले 4 धावा आणि या 4 धावेच्या सहाय्याने मनसे वॉरियर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे 6. पुन्हा एक चौकार. थोडस गोराय अमेगो या संघाच्या क्षेत्ररक्षकांनी थोडस अलर्ट राहणं गरजेचं आहे, कारण तुमची धावसंख्या देखील खूप कमी आहे. अशा वेळी तुमचं क्षेत्ररक्षणामध्ये एक धाव येणार फलंदाज यशस्वी. एक धाव. 5 चेंडू फेकले गेलेत. सप्तशृंगी बॉयज आणि डॉक्टर खाडे 11 यांच्या दोन्ही कर्णधारांनी कृपया स्टेजवरती यायचे. पुढची नाणेफेक आपल्याला करून घ्यायचे. सप्तशृंगी आणि खाडे बॉयज. विवा जाधव या व्यासपीठावरती उपस्थित. एक षटक संपलंय. एकूण धावसंख्या झालेली 11. दुसरं षटक टाकण्यासाठी तयार. हलकासा टटवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीत. सप्तशृंगीचे जे कर्णधार आहेत त्यांनी व्यासपीठावर यायचे. सप्तशृंगी आणि हा चौकार. या चौकारांशी एकूण धावसंख्या झालेली आहे 16. 16 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. हेमंत पुढचा चेंडू हलकासा टटवलाय. पुन्हा एक सुंदर चौकार. एकूण धावसंख्या 20. सीमारेषेवरती आणि हा फलंदाज बाद. दोन्ही फलंदाजांमध्ये जो समन्वय असावा लागतो त्या समन्वयाच्या अभावामुळे हा फलंदाज धावबाद झालेला आहे. 21 या धावसंख्येवरती हा फलंदाज बाद झालाय. यष्टीरक्षक सौरभ याची चित्त्याच्या चपळाईमुळे हा फलंदाज बाद होऊ शकलेला आहे. उत्तम यष्टीरक्षण. 21 धावा, एक गडी बाद. बाळा पारकर लोकमान्य प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर 5 चेंडू फेकले गेलेत. लोकमान्य प्रतिष्ठान या संघाचे ते मालक देखील आहेत. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी.
आणि गडी बाद झालेला आहे. खरोखर उत्तम असं यष्टीरक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतंय सौरभ कडून. एकूण धावसंख्या 21. 21 धावसंख्येवरती हा दुसरा गडी बाद झालेला आहे. नवदीप मित्रमंडळाचे सन्मान्य अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार यांचे मनपूर्वक इथे आम्ही अभिनंदन करतो की या गोराईमध्ये असलेल्या या तरुणांना आपण एक क्रिकेट खेळण्याची एक संधी, या वेगळ्याच संकल्पनेतून खेळण्याची संधी आपण उपलब्ध करून दिलीत. पुढचा गोलंदाज साहिल. हे दुसरं षटक. मनसे वॉरियर्स हे फलंदाजी करतायत आणि गोराई अमेगो हे क्षेत्ररक्षण. बारा चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. आणि फलंदाज बाद. धावचीत. थोडीशी गडबड होते वेळी दिसते मनसे वॉरियर्सच्या या फलंदाजांच्या मानसिकतेमध्ये. व्यवस्थित ताळमेळ नसल्या कारणाने फलंदाज एक एक गडी बाद होत चाललेला आहे. जे धावांचं जे टार्गेट आहे ते त्यांच्या आवाक्यामध्ये देखील आहे, परंतु विनाकारण हाराकिरी करून एक एक फलंदाज बाद होतोय. त्यामुळे पुढे त्यांना त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. साहिलचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी एकूण धावसंख्या 22. 3 गडी बाद. दुसरं षटक चालू आहे. माफ करा, तिसरं षटक चालू आहे. वाईड चेंडू. एकूण धावसंख्या 23. पुन्हा एकदा पंचांकडून वाईडचा इशारा. अवांतर धावेमध्ये भर. 11 चेंडू 15 धावा. सहज होण्यासारख्या धावा आहेत. फक्त संयमाने खेळा. हलका टटवला. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. एका धावेच्या भरेने एकूण धावसंख्या झालेली आहे 25. साहिल साहिल काहीतरी करामत करून दाखवू शकेल अशी गोलंदाजीची अपेक्षा. सुंदर अशी क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती. 3 धावा त्यांनी सेव्ह केलेल्या आहेत. एकूण धावसंख्या झालेली आहे 26. आणि हा चौकार. या चौकारांशी एकूण धावसंख्या 30. मनसे वॉरियर्स या धावसंख्येची धावसंख्या झालेली आहे 30. 8 मध्ये 9 धावा. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. प्रणिल मोरे कृपया व्यासपीठाकडे यायचे. प्रणिल मोरे. आणि हा चौकार. हळूहळू विजयाकडे मनसे वॉरियर्स. 35. 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक. 6 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता मनसे वॉरियर्स या संघाला.
महत्वाचं षटक आहे आणि ते अंकुश टाकतोय. पाहूया संघाला विजयाकडे घेऊन जातो काय. सुंदर. एक धाव मात्र रोखू शकले नाहीत. थोडं क्षेत्ररक्षण पण थोडं चपळ असायला पाहिजे. मला दिसत नाही ते चपळपणा. एक धाव देखील रोखणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. आणि फलंदाज बाद. अजूनही 3 धावांची आवश्यकता. रिक्षांत. गौरव पेडणेकर. गौरव पेडणेकर कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. 4 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. अटीतटीची अशी ही लढत. वाईड चेंडू. अवांतर धावेतनं भर. एकूण धावसंख्या 37. एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीत. एकूण धावसंख्या 38. धावांची बरोबरी आणि हा निर्णायक धाव घेण्यासाठी फलंदाज तयार. हलकासा टटॉन एक धाव घेण्यात यशस्वी आणि अशा प्रकारे मनसे वॉरियर्सचा विजय ठरलेला आहे संघ. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत परेश म्हस्के. परेश म्हस्के